समजा एखादा व्यक्तीचा हात दुखावलाय आणि तो दवाखान्यात गेलाय. डॉक्टर एक एक्स-रे काढतात. त्या काळपट फिल्मवरनं एक पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते. बरोबर. आणि डॉक्टर तिथे बोट ठेवतात आणि सांगतात, इथे फ्रॅक्चर आहे. म्हणजे वैद्यकीय विज्ञानात एक प्रकारची अचूकता असते ना. गोष्टी अगदी ब्लॅक अँड व्हाईट असतात. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. एक्झॅक्टली. तिथे संभ्रमाला अजिबात जागा नसते. कोणतीही गोष्ट स्पष्ट असली की त्यावर उपाय शोधणं सोपं जातं आणि मानवी मेंदूला या स्पष्टतेची सवय असते. हो ना. पण जेव्हा आपण भारतातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स्ड आणि त्यानंतरच्या प्रवेश प्रक्रियेच्या जगात डोकावतो ना, तेव्हा ही स्पष्टता कुठेतरी हरवून जाते. तिथे कोणतीही एक्स-रे मशीन काम करत नाही. खरंय, कारण आपण एक अशा प्रक्रियेबद्दल बोलत आहोत जी अत्यंत धुसर, गुंतागुंतीची आणि अनेक अज्ञात व्हेरिएबलवर अवलंबून असते. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण जेईई ॲडव्हान्स्ड 2026 आणि जोसा समुपदेशन प्रक्रियेच्या या चक्रव्यूहात शिरणार आहोत. आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. कारण 2 वर्षे जगापासून तुटून रात्रंदिवस अभ्यास करून एखादी चांगली रँक मिळवणे हा या प्रवासाचा फक्त एक अर्धा टप्पा आहे. हो, आणि खरी लढाई तर त्यानंतर सुरू होते. म्हणजे एखादा चुकीचा फॉर्म किंवा एखाद्या कागदपत्रावरची चुकीची तारीख एखाद्या विद्यार्थ्याचं IITचं स्वप्न एका सेकंदात कसं उद्ध्वस्त करू शकते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हां, खरोखरच एक मोठा विरोधाभास आहे ना. विद्यार्थी भौतिकशास्त्र आणि गणितातील अत्यंत क्लिष्ट संकल्पना सहज सोडवतात, पण प्रवेश प्रक्रियेचा हा अल्गोरिदम त्यांना गोंधळात टाकतो. एक्झॅक्टली. आणि आजकाल इंटरनेटवर माहितीचा एवढा महापूर आहे की त्यातून नेमके काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे ठरवणं कठीण झाले आहे. हो. आणि आता प्रवेश प्रक्रिया केवळ गुणवत्तेवर चालत नाही. ती एक बुद्धिमळासारखी धोरणात्मक खेळी बनली आहे. नियम माहिती नसतील तर चांगला खेळाडूही पहिल्याच डावात बाद होऊ शकतो. अगदी बरोबर बोललात. म्हणूनच आजची आपली चर्चा केवळ नियम सांगण्यावर नाही, तर त्या नियमांच्या आत दडलेलं विज्ञान आणि रणनीती उलगडण्यावर असेल. सुरुवात करूया जेईई ॲडव्हान्स्ड 2026च्या अंतिम टप्प्यापासून. या शेवटच्या टप्प्यात तारखा खूप महत्त्वाच्या असतात. हो. आपल्या श्रोत्यांमध्ये काही तारखा ठळकपणे दिल्या आहेत. 23 एप्रिल ते 2 मे 2026 या दरम्यान रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालणार आहे. बरोबर. आणि 4 मे पर्यंत फी भरणं बंधनकारक आहे. त्यानंतर मग 17 मे 2026 रोजी प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस आहे. आता परीक्षेला अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस उरलेले असताना अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. नवीन विषय वाचायला घेण्याची चूक. हो, तीच. ते नवीन विषय किंवा पुस्तके वाचायला घेतात. मला सांगा, एखाद्या मॅरेथॉनच्या शेवटच्या किलोमीटरमध्ये धावपटू आपली धावण्याची शैली अचानक बदलत नाही ना, मग अभ्यासात हा मोह का टाळायला हवा? यात सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्ड या 2 परीक्षांच्या मानसिकतेमध्ये जमिनी अस्मानाचा फरक आहे. अच्छा, तो कसा? म्हणजे जेईई मेन ही प्रामुख्याने वेग आणि सूत्रांवर आधारित असते. तिथे एका ठराविक वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं अपेक्षित असते. पण ॲडव्हान्स्ड परीक्षा वेगळी आहे. म्हणजे तिथे प्रश्नांची संख्या कमी असते का? हो, संख्या कमी असते, पण खोली जास्त असते. एकाच प्रश्नामध्ये थर्मोडायनामिक्स आणि रोटेशनल मोशन अशा 2-3 वेगळ्या संकल्पना एकत्र केलेल्या असू शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसांत नवीन विषय वाचायला घेणं म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक गोंधळात टाकणे. बापरे, हे खूपच ट्रिकी आहे. म्हणजे जे विषय आधीच पक्के आहेत त्यांचे सखोल विश्लेषण करणे इथे जास्त फायद्याचे ठरते. एक्झॅक्टली. यशस्वी विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक 5D मॉडेल खूप लोकप्रिय आहे. समर्पण, निश्चय, शिस्त, प्रश्नांमधील विविधता आणि योग्य दिशा. हे 5D खूप महत्त्वाचे आहेत. यातले विविधता आणि दिशा हे शब्द मला खूपच महत्त्वाचे वाटतात. कारण ॲडव्हान्सच्या पेपरमध्ये थेट पुस्तकातले प्रश्न येत नाहीत ना? अजिबात नाही. ते एका नवीन परिस्थितीत संकल्पना कशी लागू करायची हे तपासतात. आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे हीच ती योग्य दिशा असू शकते. अगदी बरोबर. जुन्या प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी नसतात, तर त्या पेपर सेट करणाऱ्या परीक्षकाच्या मानसिकतेचा वेध घेण्यासाठी असतात. त्यातून समजतं की ते गुंतागुंत कशी निर्माण करतात. अगदी तंतोतंत. आता समजा ही परीक्षा पार पडली, निकाल लागला आणि एका विद्यार्थ्याने चांगली रँकही मिळवली.
इथून पुढे खरा धोरणात्मक खेळ सुरू होतो. होय, जोसा प्रक्रियेचा. बरोबर. 2 जून 2026 पासून जोसा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. आता इथेच खरी गंमत आहे. जोसा म्हणजे 23 IIT, 31 NIT, 26 IIIT आणि 40 पेक्षा जास्त सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी असलेली एक खिडकी. खूप मोठा पसारा आहे हा. हो ना. आणि इथे चॉईस फिलिंगची प्रक्रिया असते. अनेक जण याला एखाद्या मोठ्या बुफे जेवणासारखे मानतात, जिथे ताटात हवे ते सगळे घेता येते. पण एकाच वेळी अनेक पर्याय निवडण्याची ही प्रक्रिया एखाद्या बुफे जेवणासारखी आहे का, जिथे आपण हवे ते सर्व ताटात घेऊ शकतो, पण शेवटी खाणारा एकच पदार्थ असतो? हे उदाहरण छान आहे, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगेन. ही प्रक्रिया बुफेसारखी नसून एखाद्या विशलिस्ट किंवा सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्रासारखी आहे. अच्छा, सांताक्लॉजचं पत्र. हो, कारण जिथे विद्यार्थी आपल्या स्वप्नातील कॉलेजेसची यादी देतो, पण सिस्टम फक्त एकच सर्वोत्तम पर्याय त्याला देऊ करते. विद्यार्थ्याला हवे तितके पर्याय भरण्याची मुभा असते. पण हे अल्गोरिदम प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते कसं काम करतं मग? समजा एका विद्यार्थ्याने 100 चॉईसेस भरले आहेत. जेव्हा सिस्टम जागा वाटप करायला सुरुवात करते ना, तेव्हा ती विद्यार्थ्याच्या रँकनुसार खाली येते. सिस्टम विद्यार्थ्याचा पहिला चॉईस तपासते. जागा रिकामी असेल तर ती त्याला मिळते. आणि नसेल तर? नसेल तर सिस्टम दुसऱ्या चॉईसवर जाते. असे करत करत समजा 5व्या क्रमांकाच्या चॉईसवर जागा रिकामी दिसली तर सिस्टम तिथे थांबते. ती जागा विद्यार्थ्याला दिली जाते. म्हणजे त्या अल्गोरिदमने एकदा 5वा क्रमांक निश्चित केला की त्याच्या खालचे 6 ते 100 पर्यंतचे सर्व पर्याय कायमचे बाद होतात? होय, ती खालचे सर्व पर्याय बाद होतात. तो खालचा भाग सिस्टमच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे अदृश्य होतो. अरे चा. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याने चुकीने एखाद्या कमी दर्जाच्या कॉलेजला वरच्या क्रमांकावर ठेवले असेल ना, तर सिस्टीम त्याची चांगली रँक असूनही त्याला तेच कॉलेज देईल आणि खालचे सर्व चांगले पर्याय बाद करेल. इथेच अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. बापरे, ही तर खूप मोठी रिस्क आहे. मग यावर काही उपाय आहे का? आहे ना, म्हणूनच जोसा पोर्टल मॉक सीट अलॉटमेंटची सुविधा देते. हे 2 मॉक राऊंड्स म्हणजे एक प्रकारचं सिम्युलेशन असते. अच्छा, म्हणजेच प्रत्यक्षात मैदानात उतरण्यापूर्वी खेळलेली ही एक सराव मॅच आहे तर. यावरून अंदाज येतो की आपली यादी वास्तवाशी किती मिळती जुळती आहे. अगदी बरोबर. पण इथे आणखी एक तांत्रिक मुद्दा येतो, तो म्हणजे चॉईस लॉकिंग. अनेक विद्यार्थी घाईघाईने आपले पर्याय लॉक करतात, असे मी ती ऐकले आहे. आणि ही एक अत्यंत घातक चूक ठरू शकते बरं का. कारण एकदा पर्याय लॉक केले की त्यात कोणताही बदल करता येत नाही. जोसा सिस्टीममध्ये ऑटो लॉक नावाचं फीचर असते. ऑटो लॉक म्हणजे काय? म्हणजे जर शेवटच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी स्वतःहून पर्याय लॉक केले नाहीत, तर ते सिस्टीमद्वारे आपोआप लॉक होतात. ओहो. त्यामुळे घाई करण्यापेक्षा शेवटच्या दिवसापर्यंत थांबावे, मॉक राऊंड्सचे निकाल पाहावेत, तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घ्यावा आणि मगच अंतिम निर्णय घ्यावा. खूपच महत्वाची माहिती आहे ही. आता या प्रक्रियेतील 3 सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या शब्दांकडे आपण वळूया. फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड. हे शब्द खूप कन्फ्युजिंग वाटतात काहींना. हो ना. हे शब्द ऐकायला सोपे वाटतात, पण यांचा अर्थ केवळ वरवरचा नाहीये. जेव्हा प्रत्यक्ष राऊंडचे निकाल येतात आणि सिस्टीम एखाद्या विद्यार्थ्याला जागा देते, तेव्हा त्याला या 3 पैकी एक बटन दाबावे लागते. मला सांगा, हे बटन दाबताना बॅकएंडला नेमके काय घडते? जेव्हा एखादा विद्यार्थी फ्रीज निवडतो ना, तेव्हा तो सिस्टीमला सांगत असतो की मला मिळालेली जागा पूर्णपणे मान्य आहे आणि मला पुढील कोणत्याही राऊंडमध्ये सहभागी व्हायचे नाही. अच्छा, म्हणजे त्याची प्रवेश प्रक्रिया तिथेच थांबते. एक्झॅक्टली. पण फ्लोट हा पर्याय सर्वात जास्त धोरणात्मक आहे. जेव्हा विद्यार्थी फ्लोट निवडतो, तेव्हा तो मिळालेली जागा सुरक्षित ठेवतो. पण त्याच वेळी तो सिस्टीमला सांगतो की जर माझ्या यादीतील वरच्या क्रमांकाची जागा रिकामी झाली तर मला ती हवी आहे. म्हणजे मगाशी आपण जे 5व्या क्रमांकाचे उदाहरण दिले होते ना, जर विद्यार्थ्याला 5व्या क्रमांकाची जागा मिळाली असेल आणि त्याने फ्लोट केले, तर तो 1 ते 4 क्रमांकाच्या जागांसाठी रांगेत उभा राहतो. अगदी बरोबर ओळखलत. आणि जर पुढील राऊंडमध्ये त्याला 3ऱ्या क्रमांकाची जागा मिळाली तर त्याची आधीची 5व्या क्रमांकाची जागा आपोआप रद्द होते. अरे वा. हो, आणि ती 5व्या नंबरची जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाते. तो विद्यार्थी पुन्हा 5व्या क्रमांकावर जाऊ शकत नाही. आणि मग तो तिसरा जो पर्याय आहे, स्लाइड, त्याचं काय? स्लाइड हा पर्याय थोडा वेगळा आहे. यात विद्यार्थी कॉलेज तेच ठेवतो,
पण त्याच कॉलेजमधील वरच्या पसंतीच्या शाखेसाठी म्हणजे ब्रांचसाठी प्रतीक्षा करतो. म्हणजे एखाद्याला एका NIT मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मिळाले आहे, पण त्याला त्याच NIT मध्ये कम्प्युटर सायन्स हवे असेल तर तो स्लाइडचा पर्याय निवडेल, बरोबर? अगदी परफेक्ट. बापरे, हे तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत अल्गोरिदम आहे. पण मला वाटतं हे अल्गोरिदम केवळ बटणे दाबण्यावर चालत नाही. यामागे कागदपत्रांचे एक मोठं जाळे आहे आणि इथेच सिस्टीम सर्वात जास्त निर्दयी होते. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हो, कारण स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार 10वी-12वीची गुणपत्रिका, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि विशेषतः जातीचा किंवा आरक्षणाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. EWS किंवा OBC NCL प्रमाणपत्रांच्या तारखांबद्दल इतकी कठोरता का बाळगली जाते? कारण ही एक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे आणि त्यात लाखो विद्यार्थी सहभागी असतात. पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रशासनाला काही कठोर नियम लावावेच लागतात. म्हणजे तारखांचं काय महत्त्व आहे यात? नियमानुसार EWS आणि OBC NCL प्रमाणपत्रे एका विशिष्ट तारखेनंतरची असावी लागतात. उदाहरणार्थ 1 एप्रिल 2026 नंतरची. जर विद्यार्थ्याने जुने प्रमाणपत्र अपलोड केले किंवा त्यात काही त्रुटी आढळली ना, तर सिस्टम त्याला थेट जनरल प्रवर्गात ढकलते. म्हणजे काय? तुमची रँक कितीही चांगली असली तरी एक चुकीचे कागदपत्र तुम्हाला शून्यावर आणू शकते. अगदी. एखाद्याची OBC प्रवर्गातून खूप चांगली रँक आली असेल आणि त्याला एखादे टॉपचे कॉलेज मिळाले असेल, पण कागदपत्रांच्या पडताळणीत तारीख चुकीची निघाली तर त्याचे ते आरक्षण रद्द होते. बापरे, मग त्या मिळालेल्या जागेचे काय होते? ती जागा त्याच क्षणी रद्द होते, कारण ती जागा त्याला त्याच्या आरक्षणाच्या रँकवर मिळालेली असते. आणि मग त्याला दुसरी जागा मिळते का? जनरल कॅटेगरीमध्ये ढकलल्यानंतर सिस्टम तपासते की त्याची रँक जनरलच्या कट ऑफमध्ये बसते का, आणि बहुतांश वेळा ती बसत नाही. एका छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्याला पूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडावं लागतं. हे प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत योग्य असले तरी वैयक्तिक पातळीवर खूप मोठा धक्का असू शकतो. नक्कीच. म्हणूनच केवळ परीक्षेचा अभ्यास करणे पुरेसे नाही, तर प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे महिन्याभर आधीच अचूक फॉर्मॅटमध्ये तयार ठेवणे हे अभ्यासाइतकेच गंभीर काम आहे. बरोबर. आणि यासोबतच सीट ॲक्सेप्टन्स फीचा मुद्दा येतो. खुल्या आणि OBC गटासाठी अंदाजे 35,000 रुपये आणि SC, ST आणि PWD गटासाठी अंदाजे 15,000 रुपये भरावे लागतात. ही फी वेळेत न भरणे म्हणजे सुद्धा मिळालेल्या जागेवर पाणी सोडण्यासारखेच आहे. हो, फी भरणं अनिवार्य असतं. पण समजा या 6 राऊंड्सच्या प्रदीर्घ प्रवासानंतरही एखाद्याच्या पदरी काहीच पडले नाही, त्याची रँक थोडी कमी असेल आणि जोसाममध्ये त्याला एकही जागा मिळाली नाही, मग अशा वेळी सर्व संपले असे मानायचे का? नाही. कारण स्रोतांमध्ये CSAB नावाच्या एका विशेष राऊंडचा उल्लेख आहे. जर जोसामध्ये काहीच मिळाले नाही तर हा CSABचा पर्याय म्हणजे एखाद्या क्लिअरन्स सेल सारखा आहे का, जिथे उरलेल्या जागा मिळतात? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला ना, तर CSAB किंवा सेंट्रल सीट ॲलोकेशन बोर्ड हा जोसानंतरचा एक उत्तम बॅकअप प्लॅन आहे. अच्छा, म्हणजे तो काम कसं करतो? जेव्हा जोसाचे 6 राऊंड पूर्ण होतात तेव्हा बऱ्याच संस्थांमध्ये काही जागा रिक्त राहतात. कुणीतरी प्रवेश नाकारलेला असतो किंवा मगाशी आपण बोललो तसं कागदपत्रांअभावी कोणाची तरी जागा रद्द झालेली असते. या रिक्त जागा भरण्यासाठी CSABचे 2 विशेष राऊंड आयोजित केले जातात. म्हणजे तो क्लिअरन्स सेलच झाला एक प्रकारे. याला केवळ उरलेल्या जागांचा सेल म्हणणे थोडे चुकीचे ठरेल, कारण या प्रक्रियेचे काही कडक नियम आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे CSABमध्ये IITचा समावेश नसतो. अच्छा, म्हणजे ज्यांचे ध्येय केवळ IIT आहे त्यांच्यासाठी CSABचा दरवाजा बंद असतो. हे फक्त NIT, IIT आणि सरकारी अनुदानित संस्थांसाठी उघडते, हो ना? होय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची आर्थिक बाजू. CSABमध्ये भाग घेण्यासाठी नव्याने नोंदणी करावी लागते आणि एक मोठी फी भरावी लागते. किती असते ही फी? खुल्या गटासाठी अंदाजे 45,000 रुपये आणि राखीव गटासाठी 19,000 रुपये. यातील सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की यातील 5,000 रुपये प्रोसेसिंग फी असते, जी कोणत्याही परिस्थितीत परत मिळत नाही, म्हणजे नॉन रिफंडेबल असते. बापरे, ही प्रोसेसिंग फी इतकी जास्त का ठेवली आहे? यामागे प्रशासनाचा काही विशेष हेतू असावा? नक्कीच. ही एक प्रकारची फिल्टरिंग यंत्रणा आहे. जोसामध्ये अनेक विद्यार्थी केवळ गंमत म्हणून किंवा बघूया काय मिळतंय या विचाराने जागा अडवून ठेवतात. पण CSAB हा शेवटचा टप्पा असल्यामुळे तिथे केवळ खरोखरच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि गंभीर असलेल्या उमेदवारांनीच यावे, हा त्यामागचा उद्देश असतो. अच्छा,
म्हणजे उगाच गर्दी नको म्हणून. बरोबर. जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या टप्प्यावर चॉईस फिलिंग अत्यंत सावधगिरीने करावं लागतं. केवळ अशीच कॉलेजेस यादीत टाकावीत जिथे जाण्याची तुमची 100% तयारी असेल. आतापर्यंत आपण तारखा, अल्गोरिदमचे काम, फ्रीज फ्लोटची रणनीती आणि कागदपत्रांचे जाळे यावर सविस्तर चर्चा केली. पण तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे या सगळ्या माहितीच्या महासागरात एक घटक असा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे मानवी मन. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर प्रचंड मानसिक ताण असतो. स्रोतांमध्ये स्पष्टपणे बर्नआउट आणि मानसिक थकव्याचा उल्लेख आढळतो. हे खूप गंभीर आहे. हो ना, 2 वर्ष एका बंद खोलीत अभ्यास करायचा, त्यानंतर एका जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जायचे आणि शेवटी एका निर्दयी अल्गोरिदमच्या हातात स्वतःचं भविष्य सोपवायचे. एवढी मोठी स्पर्धा आणि गुंतागुंतीची प्रक्रिया यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. आजच्या चर्चेतील सर्वात नाजूक आणि तितकाच महत्त्वाचा पैलू आहे. अनेकदा प्रवेश प्रक्रियेच्या या धबडग्यात विद्यार्थी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून जातात. त्यांना सतत वाटत असतं की एक चूक झाली तर करिअर संपेल. नातेवाईक आणि समाज यांच्या अपेक्षांचे ओझे वेगळेच असते. खरंय. आणि अशा वेळी काय करावं? करिअरच्या या वळणावर मानसिक शांतता टिकवणे महत्त्वाचे आहे. जर कोणाला हा ताण असह्य होत असेल तर तज्ज्ञांची मदत घेण्यास संकोच करू नये. बऱ्याचदा केवळ मित्र किंवा पालकांशी बोलून हा ताण कमी होत नाही, कारण तेही त्याच भावनिक गुंत्यात अडकलेले असतात. अशावेळी व्यावसायिक मदत घेणं खूप फायद्याचे ठरते. एक्झॅक्टली. याच संदर्भात आपल्या स्रोतांमध्ये पाथफाइंडर काउन्सिलिंग नावाच्या एका समुपदेशन सेवेचा उल्लेख आलेला आहे. हे खूप रंजक आहे, कारण त्यांच्या शाखा केवळ एकाच शहरात नाहीत. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी त्यांचं नेटवर्क आहे. हे खूप सोयीचं आहे विद्यार्थ्यांसाठी. हो ना. पुण्यात हडपसरला सातव प्लॉटजवळ त्यांची शाखा आहे, ज्याला उत्तम रेटिंग्ज आहेत. मला वाटते अशा प्रकारच्या मानसशास्त्रीय आणि व्यावसायिक समुपदेशन सेवांची भूमिका या काळात खूप निर्णायक असते. ते केवळ कागदपत्रे कशी भरायची हे सांगत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी करून त्यांना वास्तवाची जाणीव करून देतात. अगदी बरोबर. व्यावसायिक समुपदेशकांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांच्याकडे एक तटस्थ दृष्टिकोन असतो. ते विद्यार्थ्याच्या क्षमतेचे, त्याच्या आवडीचे आणि त्याच्या मर्यादांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात. जेव्हा एखादा विद्यार्थी मला IIT मिळाले नाही तर माझं आयुष्य संपले अशा नकारात्मक विचारात अडकतो ना, तेव्हा हे समुपदेशक त्यांना दाखवून देतात की जगात हजारो इतर उत्तम मार्ग उपलब्ध आहेत. हो, तो दृष्टिकोन खूप गरजेचा असतो त्या वयात. एक्झॅक्टली. अल्गोरिदम तुम्हाला फक्त एक सीट देते, पण समुपदेशन तुम्हाला ती सीट स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची मानसिक ताकद देते. शेवटी मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या पुढील 4 वर्षांच्या कठीण प्रवासात टिकू शकतील. हे खूपच सखोल निरीक्षण आहे. ही प्रवेश प्रक्रिया एका अर्थाने विद्यार्थ्याची केवळ शैक्षणिक नाही, तर मानसिक चाचणी देखील घेते. आता आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण सुरुवातीला जो एक्स-रेचा संदर्भ दिला होता तिथेच परत येऊया. ब्लॅक अँड व्हाईटवाला. हो. जोसाचे सॉफ्टवेअर, ते अल्गोरिदम आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही अगदी त्या एक्स-रे मशीनसारखीच आहे. ती अजिबात भावनाप्रधान नाही. ती विद्यार्थ्याची 2 वर्षांची मेहनत, त्याने मारलेले जागरण किंवा त्याचे डोळ्यातील स्वप्न पाहत नाही. खरंय. ती केवळ त्याची रँक, त्याचा प्रवर्ग आणि त्याने दिलेला प्राधान्यक्रम पाहते. सिस्टीमसाठी सर्व काही बायनरीमध्ये विभागलेले आहे, पण मानवी आयुष्य कोणत्याही एक अल्गोरिदमवर किंवा कोडवर चालत नाही. अगदी खरे आहे. अल्गोरिदमचे काम तुम्हाला एका इमारतीत, एका वर्गात नेऊन बसवणे एवढेच आहे, पण त्या वर्गात गेल्यावर तुम्ही स्वतःला कसे घडवता हे कोणत्याही सिस्टीमवर नाही तर तुमच्या स्वतःवर अवलंबून असते. आणि हाच तो विचार करायला लावणारा मुद्दा आहे, जो प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. असे अनेकदा घडते की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे किंवा स्वप्नातले पहिले कॉलेज मिळत नाही. सिस्टीम त्याला त्याच्या यादीतील 15व्या किंवा 20व्या क्रमांकावर असलेल्या एखाद्या अशा कॉलेजमध्ये पाठवते, ज्याचा त्याने कधी फारसा विचारही केलेला नसतो. आणि मग निराशा येते. हो, त्या क्षणी ती वाटणी चुकीची किंवा अपयशी वाटू शकते. पण जीवनात गोष्टी नेहमीच सरळ रेषेत घडत नाहीत.
कदाचित तुम्हाला तुमच्या आवडीचे पहिले कॉलेज मिळणार नाही आणि सिस्टम तुम्हाला भलत्याच ठिकाणी प्रवेश देईल. पण असा विचार करा की ती चुकीची वाटणी भविष्यात एखाद्या अशा नव्या संधीचे दार उघडू शकेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अगदी बरोबर. कदाचित त्या अनोळखी कॉलेजमध्ये मिळणारा एखादा मित्र, तिथले एखादे प्राध्यापक किंवा तिथल्या लॅबमध्ये केलेला एखादा प्रकल्प तुमची दिशाच बदलून टाकेल. इंजिनिअरिंग हे केवळ एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचं नाव नाहीये. तो विचार करण्याचा, समस्या सोडवण्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन तुम्ही कुठेही शिकू शकता, जर तुमची शिकण्याची तयारी असेल. एक्सरेमध्ये भलेही सर्व काही काळे किंवा पांढरे दिसत असेल, पण मानवी प्रगतीचे रंग नेहमीच त्या धुसर छटांमध्ये लपलेले असतात. क्या बात है. खूपच सुंदर विचार. तर या धुसर पण तेवढाच रोमांचक प्रवासाला सामोरे जाण्यासाठी सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा. आपली कागदपत्रे आत्तापासूनच तपासा, चॉईस फिलिंग करताना एखाद्या धोरणी खेळाडूसारखा विचार करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेत स्वतःचं मानसिक संतुलन ढळू देऊ नका. हो, आणि गरज वाटल्यास पाथफाइंडर सारख्या तज्ज्ञांचा मदतीचा हात मागण्यास संकोच करू नका. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण इथे थांबूया. पुढील वेळी अशाच एखाद्या नव्या विषयाच्या तळाशी जाऊन काही नवीन शोधण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत उत्सुक रहा, शिकत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.